ज्ञानदाताई आलेली आहे, सो मी तिचंही स्वागत करते. हॅलो, हाय. नमस्कार ज्ञानदाताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या किलबिल कट्ट्या या कार्यक्रमामध्ये. तर तुमचं स्वागत करताना मला हाच पहिला प्रश्न विचारायचा आहे की तुला कसं वाटतं इथे येऊन, म्हणजे काय सांगशील ज्ञानदा? एक तर तुमच्या सगळ्यांचे चेहरे इतके छान आनंदी बघून मला खूप छान वाटतंय. खूप कौतुक आहे तुमच्या सगळ्यांचं की अगदी एकदम टकाटक तयार होऊन तुम्ही सगळेजण आलेला आहात. आणि हे सगळे छोटे छोटे अँकर म्हणू, रिपोर्टर म्हणू तुम्ही सगळे मला प्रश्न विचारणार आहात. तुझ्याकडे बघून तर मला राजीव सरांची आठवण येते. तर एकंदरीत तुमचा उत्साह बघून मी पण खूप एक्साइटेड आहे की आता पुढचे प्रश्न नेमके काय काय असतील आणि तुम्हाला काय काय जाणून घेण्याची उत्सुकता आहे त्याच्याबद्दल. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न आहे, तू कोणत्या शाळेतून शिकलीस, मराठी माध्यम किंवा इंग्रजी माध्यम? मी गांधी बाल मंदिर या शाळेतनं शिकले. माझी शाळा मराठी माध्यमाची होती आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. आय एम शुअर की तुमच्या सगळ्यांच्या वेळेला सुद्धा तुमच्या पालकांची खूप द्विधा मनस्थिती झालेली असेल की तुम्हाला इंग्रजी माध्यमात घालायचं का तुम्हाला मराठी माध्यमात घालायचं. असं काही झालं का तुमच्या घरी डिस्कशन? सो आता मी हे तर विचारणार नाही तुम्हाला अडचणीत टाकायला की तुम्ही कुठल्या माध्यमात शिकता, पण मराठीवरचं प्रेम कायम ठेवा. आपल्या घरात कायम मराठी बोललं जातं, तर मराठी जपायची आपल्याला. आणि तुम्ही ऑब्व्हियसली म्हणजे तुम्ही आता या सगळ्या कट्ट्यामध्ये सहभागी होऊन इतक्या छान ॲक्टिव्हिटीज तुम्ही सगळेजण करताय, स्वतःहून पुढे येताय, बोलताय, तर खूप आनंद आहे की लहान लहान मुलंसुद्धा प्रयत्न करतायत काहीतरी वेगळं करण्याचा. तर मी मराठी माध्यमातून शिकले आणि त्याचा मला फायदा झाला माझ्या संपूर्ण पुढच्या करिअरमध्ये. किंवा आत्ता बरेच जण मी ज्या पद्धतीनं बोलते किंवा माझी भाषा ह्याच्याविषयी माझं कौतुक करतात, तर त्याच्या शाळेचा पण खूप मोठा सहभाग आहे. माझ्या घरच्यांचा, शेजाऱ्यांचा, ओळखीच्यांचा, या सगळ्यांचा सहभाग आहे. तर मराठी माध्यमाची शाळा होती, माझं कुठेही काही अडलं नाही मराठी माध्यमात शिकल्यामुळे. उलट माझ्या कामाचं एक क्षेत्र असंच आहे की मला जास्तीत जास्त मराठी बोलावं लागतं, मराठीतनं संवाद साधावा लागतो. सो मला खूप अभिमान आहे माझ्या शाळेचा, शाळेतल्या शिक्षकांचा आणि तिथल्या संस्कारांचा. जोशी एंटरप्राइजेस, बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, ठाणे पश्चिम यांच्यातर्फे सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली. तुझा एखादा मजेशीर अनुभव? ओ हां, मजेशीर अनुभव तर भरपूर आहेत. काही सांगण्यासारखे आहेत तर काही आत्ता कॅमेरावर सांगण्यासारखे नाही आहेत. पण त्यातला जो मला तुम्हाला सांगायला आवडेल तो असा आहे. ईशान शर्मा माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, बॉलर? हो हो. ईशान शर्मा. हो. सो ईशान शर्मा तेव्हा खूप नवीन नवीन होता आणि खेळ माझा नावाचं आमचं एक बुलेटिन असायचं. ते फक्त स्पोर्ट्सचं बुलेटिन होतं. तर त्या बुलेटिनच्या वेळेला अशी बातमी होती की ईशान शर्मानं खूप दिवस केस वाढवलेले होते प्रचंड, आणि ईशानचा पूर्ण लुकच बदललेला होता. तर त्या दिवशी बातमी अशी होती की ईशाननं फायनली त्याचे केस कापले, तो त्याच्या जुन्या लुकमध्ये परत आला आणि त्याचा फॉर्म पण सापडलेला, म्हणजे त्यांनी छान विकेट्स वगैरे घेतलेल्या. तर मी ती बातमी वाचत होती. आता स्पोर्ट्स म्हटल्याच्या नंतर तुम्हाला थोडासा उत्साह दाखवायला लागतो आणि बातमी झाली वाचून. सो माझे सर, आमचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांचं मी लाईव्ह घेणार होते की ईशांत आला, त्यानं केस कापले, फायनली तो त्याच्या जुन्या लुकमध्ये परत आला. तर मी पूर्ण बातमी वाचली आणि मी असं म्हणणं अपेक्षित होतं की आता याबद्दल आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी किंवा बोलण्यासाठी विजय साळवी आपल्यासोबत आहेत. तर माझं काय झालं मला माहिती नाही, पण मी असं म्हटलं की आत्ता ईशानच्या हेअरकट किंवा ईशानच्या न्यू लुकबद्दल बोलण्यासाठी ईशान शर्मा आपल्यासोबत आहे. आणि ते होतं लाईव्ह बुलेटिन. मला कळे ना की आता करायचं काय, म्हणजे नेमकं आता आपण ईशान शर्मा म्हटले पण आहे तर विजय साळवी. सो ते म्हणजे हसू लागले, मीही हसू लागले ऑब्व्हियसली, आणि विजय सरही हसू लागले. मला आयत्या वेळेला सुचलं, मी म्हटलं की मे बी ईशानच्या त्या लुकचा किंवा त्याच्या परफॉर्मन्सचा इतका परिणाम झाला की मला विजय तुमच्यामध्ये ईशांतच दिसायला लागलाय. तर असं म्हणून मी ते सावरून घेतलं. पण ऑन एअर हसू फुटणं ही ती माझी पहिली वेळ होती आणि म्हणून तो किस्सा माझ्या लक्षात राहिला. त्याच्यानंतर असं बरेचदा झालं की हसू आलं, एखादी बातमी खूप फनी असते, ती सांगताना तुम्हाला मजा वाटते किंवा ती व्हिज्युअल पाहून तुम्हाला हसू येतं. पण ही माझ्या बाबतीत घडलेली पहिली काय हास्यास्पद गोष्ट असल्यामुळे ती माझ्या लक्षात राहिली आणि ती मी विसरत नाही कधीच.
मराठे ज्वेलर्स तर्फे सर्व रसिक प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली. बर, पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे तुम्हाला की तुम्ही बातम्या करताना म्हणजे बातम्या जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही काही त्याचा सराव करता की तुम्हाला जे स्क्रिप्ट दिलेलं असतं ते तुम्ही नुसतं वाचता? हां, तर आम्ही जेव्हा बातम्या सांगायला जातो, आता समजा माझं सकाळी 9चं पहिलं बुलेटिन आहे, तर सगळ्याच बातम्या तयार असतात अशातला भाग नाहीये. खूप सारी सरप्राइजेस तुमची वाट बघत असतात. तुम्ही ठरवून तर एक जाता की मला हे असं वाचायचं आहे किंवा आज मला या बातम्या सांगायच्या आहेत, पण जेव्हा तुम्ही जाता स्टुडिओमध्ये तर तेव्हा ते तसंच होईल असं काही नसतं. काहीतरी खूप वेगळी बातमी सुद्धा अचानक तुमच्या समोर येऊ शकते. बऱ्यापैकी गोष्टी लिहिलेल्या असतात, म्हणजे मी असं म्हणेन की 60% बातम्या लिहिलेल्या असतात. समोर एक टेलिप्रॉम्प्टर असतो आणि आम्हाला त्या वाचायच्या असतात. पण माझं हे कायम म्हणणं असतं की आमचा जो रिपोर्टर असतो, जो फील्डवर जातो, मेहनत करतो, कधी कधी 2-2, 3-3 दिवस तो मेहनत करतो आणि एक बातमी आणतो सगळ्यांसमोर. तर अँकर जेव्हा 30 सेकंदात ती बातमी वाचतो तेव्हा समोरचा प्रेक्षक ठरवतो की बातमी आपल्याला बघायची आहे की नाही बघायची आहे. त्याच्यामुळे अँकर म्हणून माझी जबाबदारी खूप किंवा अँकरची जबाबदारी खूप मोठी वाटते. आता तुम्ही जेव्हा तुमच्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारता, एखादा सिनेमा पाहता किंवा एखादी क्रिकेटची मॅच असेल, IPLच्या मॅचेस चालू आहेत, तर ह्याच्याबद्दल ज्या एक्साइटमेंटने तुम्ही सांगाल, म्हणजे तुम्हाला आता जर का क्रिकेटबद्दल सांगायचं आहे तर ऑब्व्हियसली तुम्ही खूप असं छान काहीतरी एक्सप्रेशन्स देऊन सांगाल. पण तेच जर का आता मुलींना गॉसिप करायचं एखाद्या दुसऱ्या मैत्रिणीबद्दल तर ती कुजबूज सुरू होते, लगेच तुमचा टोन बदलतो, तुमचे एक्सप्रेशन्स बदलतात. तसंच बातमीचं पण असतं. तर सराव आपण कितीही करून गेलो ना तरी आयत्या वेळेला काय होईल हे माहिती नसतं. सो सराव करणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही आता या सगळ्या शोचा सराव केलात खूप छान पद्धतीनं. पण आता अचानक जर का मी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला किंवा तुम्ही मला एखादा वेगळा प्रश्न विचारला तर ती सरप्राइजेस असतात आणि ती सरप्राइजेस सरावानं हँडल करायला तुम्हाला जमतं असं ते आहे. पण हो, सराव नक्कीच करतो, पण आयत्या वेळेला जे येतं ते तुम्हाला अनुभवानं थोडंसं सावरून घ्यावं लागतं. क्या बात आहे. ताई, तुला बातम्या सांगताना चूक होईल अशी भीती नाही वाटत? ऑफकोर्स वाटते. ती मला पहिल्या दिवशीपासून आणि ती आत्तापर्यंत पण वाटते. फक्त ती चूक होईल 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 असं आपण कधीच डोक्यात नाही ठेवायचं. आपल्याला बिनचूक बातम्या सांगायच्या हे लक्षात असणं खूप महत्वाचं. कारण एक काय म्हणतात त्याला, एक थिअरी आहे की तुम्ही सतत एखाद्या निगेटिव्ह गोष्टीचा विचार करू लागलात तर ती निगेटिव्ह गोष्ट खूप हावी होते आणि ती घडते. म्हणजे अरे मला हे जमणार नाही, मला हे गणित येणारच नाही, मला ही कविता पाठ होणारच नाही, असं जर तुम्ही सतत म्हणू लागलात ना तर ते शक्य असून पण होत नाही. असं होतं की नाही तुमच्या पण बाबतीत? बरोबर. पण हेच जर का तुम्ही म्हणालात की मला हे जमणार आहे, काही झालं तरी मी हा परफॉर्मन्स देणार आहे, काही झालं तरी मी हे पाठ करणार आहे, काही झालं तरी हे गणित मला खूप सोपं जाणार आहे, गणिताचा पेपरच मला सोपा जाणार आहे, हे तुम्ही मनात ठेवून गेलात ना, भीती तर असते तुमच्या मनात, ती नसते अशातला भाग नाही, पण ती भीती हावी होऊ नये द्यायची. तर तसं आहे की हो, चूक होऊ न देणं ही जबाबदारी असते. पण मी जर का सतत हेच म्हणत राहिले की नाही मी चुकणार आहे, मला हा शब्द वाचताच येणार नाही. जसं एक शब्द होता संचलनालय, हा मला कधीच वाचता यायचा नाही लाईव्ह बुलेटिन मध्ये. आणि हे स्वीकारणं हे काही मला मला लाज नाही वाटत की हो मला नाही वाचता यायचं. पण मग मी त्या शब्दाची भीती काढली माझ्या मनातनं. म्हणजे जेव्हा जेव्हा तो शब्द येईल तेव्हा मी घाबरणार नाही टेलिप्रॉम्प्टर बघून, हे मी ठरवलं. आणि जेव्हा ती भीती माझी गेली तेव्हा मी तो फ्लो मध्ये वाचायला सहज शिकले. म्हणजे आता त्याचं टेन्शन येत नाही मला. तर हो, काळजी घेणं ती जबाबदारी बॅक ऑफ माइंड असते, पण मी चुकणार नाही हा एक कॉन्फिडन्स घेऊनच मी जेव्हा बातम्या सांगते तेव्हा त्या बातम्या चांगल्या होतात. तर तुम्ही ते लक्षात ठेवा की कुठली गोष्ट कठीण नसते, कुठलंही गणित तुम्हाला येणार नाही किंवा कुठलाही पेपर जड जाईल असं नाही. ती चूक होणार नाही त्याची काळजी घ्या, पण भीती मनात बाळगू नका. नक्की. येस. अशी कुठली बातमी आहे जी तुमच्या कायमची लक्षात राहिली? अशा खूप साऱ्या बातम्या आहेत. कदाचित एक बातमी अशी आहे की
मला माहिती नाही की 2008 साली तुमच्यापैकी किती जणांचा जन्म झालेला होता. कोण कोण होतं 2008 साली बेसिकली? तू असशील, फारच लहान असाल पण तुम्ही तेव्हा सगळे. फार काही आनंददायी किंवा खूप आनंदानं अभिमानानं लक्षात ठेवावी अशी बातमी ऑब्व्हियसली नाहीये. चुकांमुळे काही बातम्या लक्षात राहतात, पण ही खूप इमोशनल अँगलमुळे माझ्या लक्षात राहिली आहे. पण तुम्हाला हे तर माहिती असेल सगळ्यांना की 2008 साली खूप मोठा दहशतवादी हल्ला मुंबईवरती झालेला होता. बरोबर. मी खूप नव्यानं अँकरिंग सुरू केलं. म्हणजे 2007च्या मध्यापासून मी अँकरिंग सुरू केलं होतं. जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा असं वाटलं की हे गँग वॉर आहे, म्हणजे कुठल्या तरी छोट्या मोठ्या 2 गँगमध्ये झालेली गोष्ट. 10च्या बातम्या वाचायला जेव्हा आमच्या अँकरनं सुरुवात केली प्रसन्न जोशीनं, तर मग हळूहळू कळू लागलं की हे गँग वॉर पेक्षा काहीतरी मोठं आहे. तर मी फोन करून घरी सांगितलं की मी आज काही रात्री घरी येणार नाही, कारण आम्ही सगळे ऑफिसमध्येच थांबतोय आणि कोणाला घरी जाणं शक्यही नव्हतं, इतकं भयंकर वातावरण मुंबईमध्ये होतं. तर तेव्हा ATSचे प्रमुख होते हेमंत करकरे, आणि ते आमचे फॅमिली फ्रेंड, म्हणजे माझ्या बाबांचे ते मित्र, आणि लहानपणापासून मला त्यांचा खूप छान सहवास लाभलेला. म्हणजे करकरे काका आम्हाला त्यांच्या लहानपणी शाळेच्या गोष्टी गमती जमती सांगायचे, आमच्याकडनं जाणून घ्यायचे, पुस्तकांची नवनवीन नावं सांगायचे. कधीही ते त्यांचं घरी येण्याचा वेळ पण साधारणतः रात्री 11-12च्या नंतरचा असायचा, कारण त्यांच्यावरती असलेल्या जबाबदाऱ्या. आणि खूप छान गप्पा माझ्याशी आणि माझ्या ताईशी ते मारायचे. 2007ला जेव्हा मी ABP माझासाठी, तेव्हा स्टार माझा होतं, तेव्हा इंटरव्ह्यू दिला. त्याच्यानंतर त्यांचं ऑफिस खूप जवळ होतं, सो आम्ही ऑब्व्हियसली त्यांना जाऊन भेटलो. आणि रिपोर्टर म्हणून माझ्या नाईट शिफ्ट सुरू झालेल्या होत्या. तर करकरे काका आवर्जून फोन करायचे की कशी आहेस, तुला काही मदत लागली तर सांग, कुठे चांगला चहा मिळतो, कुठे रात्रीचं खायला मिळतं, हे सगळं ते सांगायचे. तर ते खूप पर्सनल बॉन्डिंग होतं आमचं. आणि दुर्दैवानं असं झालं की ते शहीद झाले त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये. आता ही बातमी जेव्हा मला कळली तेव्हा मला खूप वाईट वाटलं ऑब्व्हियसली की माझ्या जवळचा इतका माणूस गेला आणि शेवटचं बोलणं होऊ शकलं नाही किंवा आमचं भेट आमची होऊ शकली नाही. तर पण ती बातमी सांगणं, म्हणजे आपल्या ओळखीचा इतका जवळचा माणूस गेला आहे आणि आपण ती बातमी सांगतोय, हे माझ्यासाठी खूप कठीण होतं. तसंच आमचे एक रिपोर्टर व्यंकटेश शपळगावकर, त्यांच्या बाबतीत झालं. त्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. पण करकरे काकांच्या मृत्यूबद्दल सांगणं हे ऑब्व्हियसली माझ्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. आणि त्यावेळेला तुमचे सगळे इमोशन्स कंट्रोल करणं, म्हणजे जरी तुम्हाला रडू येतंय किंवा चीड येतेय तरी ते काही तुम्हाला दाखवायचं नाहीये. आणि हे सगळं स्वतःला बांधून किंवा जखडून तुमचे इमोशन्स तुम्हाला परफॉर्मन्स द्यायचा आहे. रात्री 2 वाजता 3 वाजता त्या बातम्या सुरूच होत्या. तर ते माझ्यासाठी खूप कठीण होतं आणि मी नाही विसरू शकणार ती बातमी की जेव्हा मी टेलिप्रॉम्प्टरवर वाचलं की हेमंत करकरे शहीद, तर माझे खूप इमोशन्स जोडले गेले त्याच्यासोबत, म्हणून ती बातमी नाही मी विसरू शकणार. असं आहे. तू करोनाला घाबरतेस का? तुम्ही घाबरता सगळेजण करोनाला. कोण कोण घाबरतं मला सांगा. तू घाबरते? कोणाकोणाला भीती वाटते? आत्ता कोणाला भीती वाटते? नाही वाटत ना. पण मला कोणी सांगू शकेल का की तुम्ही का नाही घाबरत करोनाला? कोणीतरी एकाने सांगा मला. हा, एक्झॅक्टली. सो हे महत्वाचं. तुला काही म्हणायचं? नाही, मला पण तसंच वाटतं की आपण पूर्णपणे काळजी घेतली, आपण मास्क, सोशल डिस्टन्सिंग हे सगळं केलं तर आपल्याला नक्कीच कोरोनाला घाबरायचं काही कारण नाहीच आहे. एक्झॅक्टली. तर हा खूप महत्वाचा. सुरुवातीच्या काळात हे सगळं नवीन होतं आपल्याला की अरे बापरे, म्हणजे कोरोना म्हणजे काय, मग तो मला होईल का, मला झाला तर माझ्यामुळे माझ्या घरच्यांना होईल का. तर ही भीती सुरुवातीच्या काळात माझ्या मनात होती, कारण अवेअरनेस नव्हता. आपल्या सगळ्यांना माहित नव्हतं की नेमकं काय होतंय. आपल्याला काही डॉक्टरांनाही कळत नव्हतं की ट्रीटमेंट नेमकी कशी द्यायची, ह्याच्यासाठी औषधं कुठली कुठली आहेत. तर सुरुवातीच्या टप्प्यात ऑब्व्हियसली माझ्याही मनात भीती होती आणि ती ह्याच्यामुळे जास्त होती. मला कोरोना होईल याची भीती नव्हती, पण मला झाला तर माझ्यामुळे माझ्या घरच्यांना होऊ शकतो ह्याची खूप जास्त भीती माझ्या मनामध्ये होती. पण जेव्हा मला झाला ना, त्याच्यानंतर ती उरली सुरली भीती पण पळून गेली. पण ही भीती गेली आहे, त्याच्यामुळे बेफिकीर बनले मी असं म्हणणार नाही मी. कोरोनाला अजूनही लोक घाबरतात आणि ती भीती याच गोष्टीची आहे की काय होईल आपल्याला आता पुढे कोरोना झाल्यामुळे. पण तुम्ही जर नीट काळजी घेत असाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कोरोना झाल्याच्या नंतर पण तुम्ही घाबरलात ना तर तो लवकर तुमचा पिच्छा सोडत नाही. तुम्ही जितक्या लवकर स्वीकाराल की ठीक आहे मला झालंय,
मला आता बरं व्हायचंय, डॉक्टरांचं ऐकायचंय आणि काळजी घ्यायची आहे, तर तुम्ही खूप पटकन बरे होणार. त्यासाठी औषधांची काळजी असो किंवा नंतरची, म्हणजे अगदी प्राणायामापासून ते तुमच्या डाएटपर्यंत. सुरुवातीला ऑब्व्हियसली मलाही भीती वाटली, पण मी जेव्हा टेस्टिंग केलेलं तेव्हा मी माझ्या मनाची पूर्ण तयारी केलेली की आता जर मला झाला तर मला जायचंय हॉस्पिटलमध्ये आणि लवकर बरं व्हायचंय. सो आता मी घाबरत नाही. मी बाकीच्यांना पण सांगते की घाबरू नका, पण काळजी घ्या असं. सो मनाला कोरोना होऊ देऊ नका, तुमच्या शरीराला झाला तरी. क्या बात आहे. येस. ताई माझा प्रश्न हा आहे, तुला एबीपी माझामध्ये किती वर्ष झाली? मला 13 वर्ष झाली आहेत एबीपी माझामध्ये. आणि जेव्हा मी सुरुवात केली तर तेव्हा मी शिकत होते. म्हणजे माझं ग्रॅज्युएशन जरी पूर्ण झालेलं असलं तरी माझा जर्नलिझमचा कोर्स सुरू होता. सो एबीपी म्हणजे स्टार माझा हा माझा एक गुरुच एक प्रकारे. म्हणजे जसं मला जर्नलिझमला शिक्षकांनी पत्रकारितेचं शिक्षण दिलं तसं मला एबीपीनं पण दिलं. त्या सगळ्या जोरावरती मी ते पेपर्स लिहून चांगले मार्क मिळवू शकले. सो ऑलमोस्ट 13 वर्ष. माझाही विश्वास बसत नाही की एवढी वर्ष झाली आहेत आत्ता. आणि खूप खूप काही शिकले, खूप काही बदललं आयुष्यामध्ये. म्हणजे नाव कमावणं जे असतं ते एबीपीनं कमावून दिलं, त्याच्यामध्ये मदत केली. माझ्या आयुष्याचं पहिलं क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड मला एबीपीमुळे मिळालं. पहिलं चेकबुक एबीपीमुळे. कारण आपण कॉलेजमध्ये असताना बँक, आपल्या नावाचं चेकबुक, आपल्या नावाचं क्रेडिट कार्ड हे सगळं आपल्याला खूप नवीन असतं. पण सगळ्या अर्थानं स्वतंत्र केलं मला, म्हणजे आर्थिकदृष्ट्या पण. आणि ओव्हरऑल एक ओळख मिळवून देण्यात या 13 वर्षात एबीपीनं खूप मोठी साथ दिली आहे. सो आय एम रिअली थँकफुल. एबीपी ब्रँड, आमचं ऑफिस, माझे सगळे मार्गदर्शक त्यांना. मी हा शेवटचा प्रश्न मला हाच विचारायचा वाटतोय की आम्ही मुलांनी या क्षेत्रात कसे हवे आणि यासाठी आम्ही काय शिक्षण घ्यायला पाहिजे? अरे निश्चित. म्हणजे तुमच्यासारख्या सगळ्या यंग तरुण मुलांची खूप गरज आहे. आता तुम्ही जेव्हा मोठे व्हाल, म्हणजे तुमचं कॉलेज संपेल, तुम्ही जर्नलिझम पूर्ण कराल, तेव्हा हे क्षेत्र नेमकं कुठल्या टप्प्यावर असेल किंवा त्याचं स्वरूप काय असेल हे आपल्याला माहिती नाही. पण तुम्ही सगळे गुणीत, चुणचुणीत, अगदी शार्प मुलं आहात. तुमच्या प्रत्येकाच्या देहबोलीवरनं किंवा प्रश्न विचारण्याच्या पद्धतीवरनं हे तर जाणवते की तुम्हाला आवड आहे, तुम्हाला काहीतरी वेगळं करायचंय. म्हणजे अगदीच तो अभ्यास आपला पूर्ण करा आणि जनरली आपण फायलींमध्ये जे अडकतो 9 ते 5 या जॉबमध्ये, ते ऑब्व्हियसली तुम्हाला कोणालाच करायचं नाहीये. तुम्हाला काहीतरी मोठी स्वप्न आहेत तुमची. तर तुम्ही सगळेजण या क्षेत्रामध्ये अगदी जरूर येऊ शकता. एकच सांगते की तुम्हाला हेच करायचं असेल म्हणजे या क्षेत्राची आव्हानं खूप वेगवेगळी आहेत. आता तुझे बाबा किंवा तुझे बाबा त्या फील्डमध्ये आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला थोडीफार कल्पना असेल की काय काय अडचणी येतात. फक्त आपण स्क्रीनवर दिसतो, म्हणजे माझा चेहरा दिसतो, मग लोक मला ओळखतात, लोक माझ्यासोबत सेल्फी घेतात, ही फिलिंग खूप सुखावणारी आहे. पण ते मिळवण्यासाठी तुम्हाला खूप गोष्टी मागे सोडाव्या लागतात. तुम्हाला मित्रमैत्रिणींना भेटता येत नाही, तुम्हाला तुमच्या घरच्यांना नीट वेळ देता येत नाही. कधी कधी असं होतं की तुमचे छंद जपणं तुम्ही विसरून जाता. फक्त काम 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 आणि काम, म्हणजे ह्याच्यात तुमचं आयुष्य अडकून जातं पूर्णपणे. तर ते प्रेशर सहन करण्याची ताकद तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही इथे जरूर या. इथे येण्यासाठी बेसिकली तुमची भाषा शुद्ध असणं, तुमचे उच्चार चांगलं असणं, तुम्हाला कॉन्फिडेंटली बोलता येणं खूप महत्वाचं आहे. आणि ते सगळं तुमच्यामध्ये आहे असं मला जाणवतंय. कारण इतक्या लहान वयामध्ये तुम्ही छान कॅमेरा फेस करताय, एवढी माणसं आहेत आपल्यासमोर, तुम्ही कुणीच घाबरत नाहीये, कॉन्फिडेंटली स्वतःला प्रेझेंट करताय. आणि छान कसं राहायचं, म्हणजे कपडे कुठले घालायचे, मेकअप कसा करायचा, ते अगदी या छोट्या मुलीपासून ते इथे, म्हणजे मला हिचं खूप कौतुक वाटलं ज्या पद्धतीने ती तयार होत होती, ज्या कॉन्फिडन्सनं ती इथे बसली. तर हे सगळं तुमच्यात आहे. याला तुमच्या संस्थेच्या माध्यमातून खूप मोठं प्रोत्साहन दिलं जात आहे, तुम्हाला व्यासपीठ मिळत आहे. तर तुमच्यासारख्या चुणचुणीत मुलांची भविष्यात आम्हाला गरज आहे. सो तेव्हा तुम्हाला आवड असेल, तुमची इच्छा असेल तर तुम्ही जरूर या. धन्यवाद ताई, तू इथे आलीस. तू आता शेवट करताना किलबिल सेलिब्रेशन या दिवाळी अंकाबद्दल सांग. किलबिल सेलिब्रेशन हा दिवाळी अंक खूप वेगळ्या माध्यमातून यावर्षी समोर येतोय, म्हणजे डिजिटल माध्यम. पुढचा सगळा जमाना डिजिटल माध्यमाचाच आहे. आय एम शुअर तुमच्यापैकी अनेक जण फेसबुक आणि सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतील, आहात ना? आता आई बाबा समोर आहेत म्हणून घाबरू नका. वेगळ्या नावाने तरी प्रोफाईल असेल तरी ठीक आहे, मी तुम्हाला विचारणार नाही. पण किलबिल सेलिब्रेशनचा अंक खूप वेगळा आहे यावेळचा. तुमच्या सगळ्यांचा किलबिलाट आहे त्याच्यामध्ये आणि तो खूप गोड आहे, खूप छान आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळी मंडळी इथे आली आहेत. तुम्ही त्यांचे विचार जाणून घेताय, त्यातनं काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न आहे. माझ्या शुभेच्छा आहेतच तुम्हा सर्वांना सुद्धा आणि किलबिलच्या डिजिटल वाचकांना असं मी म्हणेन की ही दिवाळी खूप आरोग्यदायी जाओ. दरवेळेला आपण हॅपी दिवाळी म्हणून थांबतो, पण यावेळची दिवाळी थोडीशी वेगळी आहे. आणि दिवाळी अंक म्हणजे तुमची पिढी खूप लहान म्हणजे वेगळी पिढी आहे. आता माझ्या पिढीनं किंवा माझ्या आधीच्या पिढीनं दिवाळी अंक हा घरातला एक अविभाज्य घटक आहे. म्हणजे जसं आपण तो मोती साबण आणतो, उटणं आणतो किंवा फराळाचे पदार्थ करतो, तसं ते दिवाळी अंक हा घटक आहे दिवाळीतला. गेल्या काही वर्षातनं त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. यावेळेला कोरोनामुळे तर कदाचित आणखी वेगळी परिस्थिती असेल. पण मला खूप आवडलं की तुम्ही सगळी लहान मुलं एकत्र आलायत, तुम्ही मेहनत घेतली आहेत, प्रश्न काढलेत, वेगवेगळ्या सेलिब्रिटींशी किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गज माणसांशी तुम्ही बोलताय. सो तुम्ही सगळ्यांनी पण दिवाळी साजरी करा, पण ऑब्व्हियसली काळजी घेऊन. आणि तुम्हा सगळ्यांना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा. आणि थँक्यू मला बोलवून तुम्ही सगळ्या किलबिल मुलांनी म्हणजे लहान मुलांनी असं मी नाही म्हणणार, कारण तुम्ही तसे मोठे आहात, मॅच्युअर्ड आहात आणि म्हणूनच तुम्ही इथे बसून हा सगळा कार्यक्रम ऑर्गनाईज करताय. तर असेच हसत राहा आणि काही काही छान ऍक्टिव्हिटीज करत राहा. ताई, आता तुला आमच्याकडून एक छोटीशी भेट. थँक्यू.